नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील 8वा लेसन, ज्याचं नाव आहे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. आपण बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा स्टेम सेल्स म्हणजे मूलपेशींच्या माध्यमातून कशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारचे अवयव तयार करतात याच्याविषयी पहिल्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे बीटी वांगे किंवा बीटी कापूस यांच्या प्रजाती तयार केल्या जातात, क्लोनिंग म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की हरित क्रांती म्हणजे काय, म्हणजेच डॉक्टर एम स्वामीनाथन किंवा नॉर्मन बोरलॉग यांनी कशा प्रकारे आपल्या देशाला उपासमारीपासून वाचवलं आणि कशा प्रकारे कमी जागेमध्ये जल व्यवस्थापन करून मोठ्या प्रमाणावर पीक काढण्यासाठी जी क्रांती केली, ज्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो, म्हणजेच ग्रीन रिव्होल्युशन असं म्हणतो. सहकार चळवळीचा सहकार तत्वाचा वापर करून डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी कशा प्रकारे श्वेत क्रांती केली आणि त्याच्यानंतर नील क्रांती म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण आधी पाहिलेलं आहे. आता हा शेवटचा सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मधुमक्षिकांचं पालन केलं जातं किंवा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर फॉरेस्ट असल्यामुळे आयुर्वेदिक उपचारांसाठी मेडिसिनल प्लांट यांची लागवड केली जाते. ती कशा प्रकारे करतात याच्याविषयी आपण या शेवटच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. खते बघा, शेती व्यवसायात 2 प्रकारची खते वापरली जातात. एक म्हणजे सेंद्रिय व दुसरी रासायनिक. सेंद्रिय खतांच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते. विद्यार्थी मित्रांनो, आपण रासायनिक खतांचा जर विचार केला तर बघा, सुफला, युरिया किंवा संपूर्णा अशा प्रकारची रासायनिक खतं आपण बघतो. RCF नावाची कंपनी, जी भारत सरकारचा उपक्रम आहे, ज्याच्यामधून अशा प्रकारच्या खतांची निर्मिती होत असते आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचं प्रमाण राखलं जातं. अशा प्रकारे खतांपासून तयार झालेली जी पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणावर येतात, त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळतं. परंतु अशा प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर आपण सारखा करत राहिलो तर जमिनीचा पोत न सुधारता ती लँड जी आहे ती बॅरन लँड होते, म्हणजे नापीक जमीन होते. परंतु सेंद्रिय खतांचा वापर, ज्याच्यामध्ये शेणखत आहे किंवा गांडूळ खत आहे, अशा प्रकारच्या खतांचा वापर करून केला तर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते आणि चांगल्या प्रकारचं पीक सुद्धा आपल्याला मिळू शकतं. आणि अशा प्रकारे सेंद्रिय खतांपासून तयार झालेली जी पिकं आहेत ते खाण्याने आपली हड्डी म्हणजे आपलं शरीर सुद्धा मजबूत होत असतं. परंतु रासायनिक खतांचा दुष्परिणाम जसा जमिनीवर होतो तसा आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो. इथे पहा, कुथित मृदेच्या म्हणजेच ह्युमस निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. म्हणजे ह्युमस मृदा जी असते त्यामध्ये थोड्या प्रमाणात दमटपणा असतो. गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक NPK पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून आपण गांडूळ खतं वापरतो. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. मी तुम्हाला पहिल्याच स्लाइडमध्ये सांगितलं की रासायनिक खतं वापरल्यामुळे एकसारखा जर वापर केला तर जमिनीचा पोत नष्ट होतो आणि ह्या खतांपासून पिकं जरी जास्त प्रमाणात मिळत असली तरीही अशा प्रकारच्या खतांचं अन्न खाल्ल्यामुळे आपलं शारीरिक नुकसान होत असतं. आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बॅरन लँड्स इथे तयार होतात. कीडनाशके बघा, इन्सेक्टिसाइड्स वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते. म्हणजे त्यांची प्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर रोग आलेला ते टाळू शकतात, म्हणजे इम्युनिटी वाढलेली पाहिजे. पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. जरी बेडूक, पक्षी असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बघा, बेडूक किंवा पक्षी जे असतात ते अशा प्रकारच्या अळींचा नाश करतात, परंतु ते मारण्यासाठी आपण कीटकनाशक म्हणजे इन्सेक्टिसाइड जास्त प्रमाणात वापरतो. कीडनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे पॉइझन आहे, कारण ते अळी मारण्यासाठी किंवा किडी मारण्यासाठी वापरलं जातं. हे विष पाणी व अन्न यांमार्फत अन्न जाळ्यांमध्ये पसरते. आता जमिनीवर पडल्यानंतर जमिनीमधील मुळं त्याला शोषून घेतात आणि अशा प्रकारचे पदार्थ या वनस्पतीमध्ये सुद्धा जातात. त्यामुळे जैविक विषवृद्धी म्हणजे बायोमॅग्निफिकेशन होते. DDT, मेलॅथिओन, क्लोरोपायरिफॉस अशी अनेक कीडनाशके घातक ठरली आहेत आणि यांच्यावर बॅन सुद्धा करण्यात आलेलं आहे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे शेण खताचा वापर करून किंवा गांडूळ खताचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करत असतो. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर झाला आहे. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी अन्न तर पाहिजे आणि त्याच्यासाठी ती मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती व्हायला पाहिजे आणि म्हणून
जास्त पीक देण्यासाठी आपल्या रासायनिक खतांचा वापर करतो. आता ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोहोचले व त्यांचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागलेले आहे. तुम्हाला सांगितलं की आताच्या काळामध्ये आपण एका ठिकाणी पडलो तर आपली हाडं 2-3 ठिकाणी फ्रॅक्चर्स होतात. आपली ही हड्डी एवढी ठिसूळ का झाली बरे, तर आपण खात असलेली जी रासायनिक खतं आहेत त्यांचा हा आपल्यावर होणारा परिणाम आहे. परंतु पूर्वीच्या काळामधले जे आपले आजोबा पणजोबा होते त्यांचं लाईफ स्पॅन खूप होतं. याचं कारण असं की त्यांनी खाल्लेलं सेंद्रिय खतातील खाणं. जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या वापराने नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केलेली दिसून येते. निश्चितच हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. लक्षात ठेवा, जमिनीचा पोत जर सुधारायचा असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझेशन केलं पाहिजे. म्हणजेच ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, मॅन्युअर्स वापरली पाहिजेत. रासायनिक खतांचा वापर करून आपण जर अशा प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर केला तर नैसर्गिक समतोल बिघडू शकतो आणि म्हणून देशी वाणांच्या वापराने पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक समतोल राखणाऱ्या प्रजाती किंवा वाण निर्माण होऊ शकतात आणि हे खूपच चांगलं असं इनिशिएटिव्ह आहे. मधुमक्षिका पालन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे जे मधमाशांचं पोळं काढलं जातं त्याच्यासाठी फारच चुकीची पद्धत वापरली जाते, ज्याच्यामध्ये मशालीच्या साह्याने किंवा चुडाच्या साह्याने धूर करून किंवा पेटवून त्या मधमाशांना पळून लावलं जातं की त्याच्यामध्ये बऱ्याचशा मधमाशा नष्ट होतात, मरण पावतात. मधमाशा जर नसत्या किंवा मधुमक्षिका जर या पृथ्वीतलावर नसत्या तर बऱ्याच वनस्पतींना फळच आली नसती, कारण यांच्याद्वारे परागीभवन होत असतं, पोलिनेशन होत असतं आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला फ्रुट्स खायला मिळत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे मधुमक्षिका पालन करणं हे खूप चुकीचं आहे. मग या प्रकारात त्या पोळ्याचा नाश होतो. लक्षात घ्या, आपण चुडा वापरून किंवा मशालीच्या साह्याने त्याला जाळून जर आपण त्याचे तुकडे तुकडे केले तर नाश होतो, मात्र मोठ्या प्रमाणावर मधमाशा मरतात. कृत्रिम मधमाशांची पोळी, पेटी वापरल्यास पोळ्यातील मध काढणे सोपे जाते व त्याचबरोबर पोळ्याचे व मधमाशांचे नुकसान होत नाही. आता आपण युट्यूबच्या साह्याने किंवा टीव्हीवर सुद्धा बऱ्याच वेळा मधुमक्षिका पालन म्हणजे काय ते दाखवतात. त्या माशा ज्या असतात त्या व्यक्तीच्या शरीरावर पूर्णपणे बसून गेलेल्या असतात, त्याला कोणताही धोका पोहोचवत नाहीत. किंबहुना त्या जास्त प्रमाणात मध गोळा करून त्या पेट्यांमध्ये ते मध साठवत असतात आणि त्याचा वापर नंतर आपण कंपन्यांद्वारे आपल्यापर्यंत ती मध पोहोचवली जाते आणि आपण त्याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे मधुमक्षिका पालन करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पेंड किंवा गांडूळ खत, त्याच्यानंतर आपण बघतोय मधुमक्षिका पालन. त्यासाठी त्यांनी एक बॉक्स केलेला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मधुमक्षिका दिसत आहेत आणि ती प्लेट त्यांनी बाहेर काढलेली आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे ते वॅक्स तयार करतात आणि त्याच्यामध्ये मध साठवला जातो. इथे पहा, याच्यानंतरचा महत्वाचा उद्योग भारतामध्ये आयुर्वेदिक उपचारांवर जास्त प्रमाणात संशोधन केलेलं आहे. लीलावती किंवा आपण बघतो चरक, ऋषी चरक यांनी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक उपचार केलेले आहेत. आपण रामायण किंवा महाभारत अशा महाकाव्यांमध्ये सुद्धा ते ऋषीमुनी त्यावेळेला वनस्पतींचा वापर करून म्हणजे मेडिसिनल प्लॅन्टचा वापर करून कशा प्रकारे आजार बरे करायचे याच्याविषयी पाहिलेलं आहे. आता पहा, औषधी वनस्पती लागवड भारतातील जैवविविधतेचे मोठे वरदान लाभलेले आहे भारताला. या सर्वांचा वापर करत भारतीय माणूस निसर्गाबरोबर महत्वाचे नाते जोडून आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आपल्याकडे आहे. मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलेला आहे की पूर्वीचे ऋषीमुनी अशा प्रकारे आयुर्वेदाचा वापर करून रोगमुक्ती करायचे. आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातून बाळगुटीचे पाकिट आणून त्यातील प्रत्येक घटकाची माहिती जाणून घ्या. आता बाळगुटी लहान बाळाला दिली जाते. आता याच्यामध्ये काही घटक असतात, ते म्हणजे अडुळसा, याच्यात पानातील व्हॅसिसिन हे तैल द्रव्य असते याच्यामध्ये, आणि खोकल्यावर याचा फार मोठा उपयोग असतो. अशा प्रकारचे विविध जे घटक आहेत त्यांची माहिती आपल्याला काढायची आहे. आता बघा, लक्षात घ्या, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळ्या केल्या जात. आता जंगलाचे प्रमाण घटत चाललेले आहे. म्हणजे निरनिराळ्या फॅक्टरीज किंवा ट्रेनसाठी आपण बोगदे तयार करण्यासाठी ही वृक्षतोड करत आहोत, जंगल तोड करत आहोत, त्यामुळे त्याचे प्रमाण घटलेले आहे. याचा परिणाम म्हणजे महत्वाच्या औषधी वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. म्हणजे जसं वाघ सिंह एक्सटिंक्ट व्हायला लागले त्याप्रमाणे त्या मेडिसिनल प्लांट सुद्धा दुर्मिळ व्हायला लागलेले आहेत. अशा वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, कारण आपल्याला माहित आहे भारताला अशा आयुर्वेदाचा वारसा लाभलेला आहे. जगातील बरेचसे देश आपल्याकडून आयुर्वेदिक औषधं घेत असतात, कारण या आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत.
आता ह्याच्यानंतरचा आयुर्वेदिक मेडिसिनल प्लॅन्ट नंतरचा येणारा महत्वाचा उद्योग तो म्हणजे फळ प्रक्रिया उद्योग. आपल्याला माहित आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा होतो. तर हा आंब्याचा पल्प जो आहे तो वर्षानुवर्ष साठवून ठेवण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रिया करून त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, जेणेकरून आपल्याला हापूस आंब्याची टेस्ट पुन्हा वर्षभर चाखायला मिळेल. लक्षात घ्या, फळांपासून बनवलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरतो आहोत. चॉकलेटचा फ्लेवर, समजा आपण एखादं चॉकलेट खातो त्याला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर असू शकतो. सरबते, जॅम, जेली अशा अनेक विविध स्वादिष्ट पदार्थांचा वापर सगळेच करतात. आपल्या घरी आपण ती सरबत तयार करत असतो. आता ह्या समजा स्ट्रॉबेरी बद्दल आपण बोलत असू तर स्ट्रॉबेरी नसताना सुद्धा, त्याचा सीझन नसताना सुद्धा अशा प्रकारचं सरबत आपण पितो. तर ते येतो कुठून? तर स्ट्रॉबेरी जेव्हा तयार होते तेव्हा जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरी आलेली आहे, तिचं ते प्रिझर्वेटिव्हच्या साहाय्याने त्याचं जतन केलं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया उद्योग केला जातो. पण हे सर्व शक्य होते ते फळांवर प्रक्रिया करून. फळे हा तसा नाशवंत शेतीमाल आहे, तो वर्षभर वापरता येऊ शकेल अशा विविध प्रक्रियेची गरज असते. शीतगृहासारखे म्हणजे कोल्ड स्टोरेजच्या सुविधेपासून वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे असे विविध प्रकारची फळे टिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जातात. असे विविध प्रकार आपण फळे टिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान करत असतो. आता बाजूला बघा तुम्हाला आंबा प्रक्रिया उद्योग किंवा आंबा रस व वड्या. आपल्याला माहिती आहे आंबा रस किंवा आंबा साधारण मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान मिळतो. त्याच्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात सुद्धा अशा प्रकारचा आंबा रस किंवा मँगो ज्यूस पिऊ शकतो. याचं कारण त्याच्यावर जेव्हा तो उपलब्ध होता त्यावेळी त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याच्यापासून त्याची साठवणूक केली म्हणजे कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून त्याची साठवणूक केली जाते आणि आपल्याला हवं त्यावेळेला त्याचं म्हणजे फळ जे आहे त्याचा पल्प जो आहे तो आपण मिळवू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या सेशनमध्ये आपण हरित क्रांतीनंतर मधुमक्षिका पालन कसं केलं जातं, त्याच्यानंतर आयुर्वेदिक औषधं कशा प्रकारे तयार केली जातात आणि फळ प्रक्रिया उद्योग म्हणजे काय याविषयी जाणून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल या नावाप्रमाणेच आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांचा जसा की सायन्स, सोशल सायन्स, मराठी, त्याच्यानंतर इंग्लिश, गणित किंवा कॉम्प्युटर या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकतो. तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला या ऍपद्वारे मिळत असतं आणि भरपूर अशा टेस्टचा अनुभव सुद्धा आपण या माध्यमातून घेत असतो, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्या एक्झाम मध्ये आला तर त्याचं आपण उत्तर अचूकपणे देऊ शकतो. धन्यवाद.